रस्त्यावर पहाटेची थंड हवा, आजूबाजूला शांतता. गाव अजून पूर्णपणे जागही झालेलं नाही. एक शिक्षिका आपल्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे स्कूटीवरून शाळेकडे निघाली आहे. तिच्या डोक्यात त्या दिवसाच्या लेक्चरची तयारी, विद्यार्थ्यांचे चेहरे आणि आयुष्याबद्दलची साधी स्वप्न. पण पुढच्या काही सेकंदात जे घडणार होतं ते केवळ एक अपघात नव्हता, तो होता एका थंड रक्ताचा कट. एक जोरदार धडक, स्कूटी रस्त्यावर फेकली जाते आणि त्या क्षणात एक निष्पाप शिक्षिकेचं आयुष्य संपतं. सगळ्यांना वाटतं हा एक साधा रस्ता अपघात आहे, पण ज्या व्यक्तीवर त्या शिक्षिकेने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, ज्याच्या सोबत आयुष्यभर राहायचं ठरवलं होतं, तोच माणूस या सगळ्या घटनेचा सूत्रधार असेल असं कोणाला वाटलं असतं? मृतदेहाजवळ बसून रडणारा नवरा, डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर दुःख, पण त्या अश्रूच्या मागे लपलेलं होतं एक भयानक सत्य. नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहताय व्हायरल मुद्दा. कल्पना करा, एक असा क्षण जेव्हा एक साध्या अपघातामागे एक पूर्ण नियोजित खून लपलेला असतो. जेव्हा एखाद्या स्त्रीला सर्वात मोठा धोका बाहेरच्या लोकांकडून नाही तर तिच्या स्वतःच्या घरातून येतो. ही कथा आहे बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेची, जिथे एका पतीने स्वतःच्या पत्नीच्या खुनासाठी सुपारी दिली. ही कथा आहे वृषाली गावंडे यांच्या मृत्यूमागच्या सत्तेची. 2 मार्च 2026 सकाळचे साधारण 6:30 वाजले होते. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात वृषाली प्रकाश गावंडे आपल्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे शाळेकडे निघाल्या होत्या. त्या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. गावातील लोक त्यांना ओळखत होते, कारण त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, त्या अनेक मुलांसाठी प्रेरणा होत्या. शिक्षक हा केवळ एक व्यवसाय नसतो, तो एक जबाबदारी असते, समाज घडवण्याची जबाबदारी. पण त्या दिवशी शाळेत पोहोचण्याआधीच त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. पातुर्डा ते कवठळ दरम्यानचा रस्ता आणि अचानक मागून आलेलं एक वाहन. जोरदार धडक, वृषाली गावंडे रस्त्यावर कोसळल्या आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण गाव हादरलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, गावकरीही तिथे जमले आणि त्या मृतदेहाजवळ बसले होते त्यांचे पती प्रकाश गावंडे. ते रडत होते, पत्नीचा मृत्यू झाल्याचं दुःख व्यक्त करत होते. ते दृश्य इतकं भावनिक होतं की पोलिसांनाही सुरुवातीला वाटलं हा एक दुर्दैवी अपघात आहे. पण कधी कधी सत्य खूप शांतपणे लपून बसलेलं असतं आणि त्या सत्याकडे सर्वात आधी लक्ष वेधलं वृषाली यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी. त्यांनी पोलिसांना सांगितलं हा अपघात असू शकत नाही, काहीतरी गडबड आहे. इथेच या कथेला एक वेगळं वळण मिळालं. जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले, मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले, लोकेशन डेटा तपासला आणि हळूहळू या कथेमागचं खरं सत्य समोर येऊ लागलं. तपासादरम्यान पोलिसांना संशय आला एका वाहनावर. टाटा पिकअप या वाहनाचा चालक होता मंगेश सूर्यवंशी. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो काही बोलायला तयार नव्हता, पण जेव्हा पोलिसांनी पुरावे समोर ठेवले तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलीस सुद्धा हादरले. त्याने सांगितलं, मला 1 लाख रुपयाची सुपारी देण्यात आली होती त्या शिक्षिकेचा अपघात घडवण्यासाठी. आता प्रश्न होता, ती सुपारी दिली कोणी? उत्तर होतं, त्या शिक्षिकेचा पती प्रकाश गावंडे. होय, ज्या माणसाने घटनास्थळी बसून पत्नीच्या मृतावर अश्रू ढाळले होते तोच या खुनाचा मुख्य सूत्रधार होता. पण ही योजना एकट्याने रचलेली नव्हती. प्रकाश गावंडे याचा मित्र मंगेश चहुळकर तो या कटात मध्यस्थी करत होता. या दोघांनी मिळून मंगेश सूर्यवंशी या चालकाला 1 लाख रुपयाची सुपारी दिली. योजना खूप साधी होती पण भयानक होती. वृषाली गावंडे रोज ज्या रस्त्याने शाळेत जात होत्या त्याच रस्त्यावर योग्य वेळ पाहून त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक द्यायची आणि ते अपघातासारखं दिसेल, एक साधा रोड ऍक्सिडेंट, पण प्रत्यक्षात तो होता एक नियोजित खून. आता इथे एक प्रश्न तुमच्यासाठी, एखादा पती ज्याच्या सोबत आपण आयुष्यभराचं नातं बांधतो, तो जर आपल्या जीवावर उठला तर त्या विश्वासाचं काय, नात्याचं काय? पोलीस तपासात आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली. लग्नानंतर वृषाली गावंडे यांचा छळ होत होता, शारीरिक आणि मानसिक. याआधीही त्यांच्या पतीवर कलम 498 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. म्हणजे ही समस्या नवीन नव्हती, पण नंतर तडजोड झाली आणि वृषाली पुन्हा पतीसोबत राहायला आल्या. कधी कधी समाज,
कुटुंब आणि नात्याची भीती एखाद्या स्त्रीला पुन्हा त्या घरात परतायला भाग पाडते. पण पोलीस तपासात आणखीन एक गोष्ट समोर आली. प्रकाश गावंडे सतत घटस्फोटासाठी दबाव टाकत होता आणि या वादातून त्याने हे भयानक निर्णय घेतला. आता तुम्हीच सांगा, एखाद्या समस्याचं समाधान खून असू शकतो का? एका निष्पाप स्त्रीला जीव घेणं ही कोणती मानसिकता आहे? जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अतिशय वेगाने केला. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही तासातच तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. प्रकाश गावंडे, मंगेश चहुळकर आणि मंगेश सूर्यवंशी तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. सुपारीचे पैसेही जप्त करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाने बुलढाणा जिल्हा हादरलं, कारण ही केवळ एका स्त्रीची हत्या नव्हती. हा होता विश्वासाचा खून, नात्याचा खून, माणुसकीचा खून. आजही त्या रस्त्यावरून जाताना लोकांना त्या घटनेची आठवण येते. एक शिक्षिका जी मुलांच्या उज्ज्वल भविष्य शिकवत होती, तिचं स्वतःचं भविष्य इतक्या निर्दयी पद्धतीने संपवण्यात आलं. आणि म्हणूनच या घटनेतून एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपल्या समाजात स्त्रियांची सुरक्षितता खरंच किती आहे, घरात की बाहेर? कारण कधी कधी सर्वात मोठा धोका आपल्या जवळच्या लोकांकडून येतो. मित्रांनो, नातं हे विश्वासावर उभं असतं आणि जेव्हा तो विश्वास तुटतो तेव्हा त्याची किंमत फक्त एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण समाजाला चुकवावी लागते. वृषाली गावंडे यांची कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते की अन्याय सहन करणं हे कधीच उपाय नसतो. आवाज उठवणं गरजेचं असतं, कारण शांतता कधी कधी गुन्हेगाराला अजून ताकद देते. आजच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एकच प्रश्न विचारू इच्छितो. आपण खरंच असा समाज घडवत आहोत का जिथे नात्यामध्ये विश्वास उरेल, की जिथे नातेसंबंधही सुपारीच्या पैशात मोजले जातील? याचा विचार नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.